म्हणजे केळी आणि गूळ टाकलंय. हा गरम होऊ दे, पहिले मधले काढे. हे बघा झाले अप्पे. आज बनणार आहे पिकलेल्या केळ्यापासून अप्पे. मिक्सरचं भांड घेतलं आणि त्याच्यामध्ये पिकलेली केळी, ही केळी त्याच्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे. मिक्सरला लावायचे. हो मिक्सरला लावून घ्यायची. ही बघा केळी, नुसती केळी की साखर पण? साखर नको आहे ना, गूळ पाहिजे ना. गूळ गूळ हा गूळ. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे हे गूळ आणि मिक्सर लावून घ्या. ओके. आता पाणी नाही टाकायचं त्याच्यात, म्हणजे केळी आणि गूळ टाकलंय. हा मिक्सरला लावून घ्यायचं. गूळ आणि केळ्याचं बारीक झालं वाटलं. हा हे बघा, आता ते एका भांड्यात घ्यायचं पाणी. पाणी ऍड करणार नाही, पाणी नाही ऍड, असं चमच्याने काढणार. हा वेलची, जायफळ पूड, केळ्याचं आणि गुळाचं हे केलेलं आहे ना आपण, ते एका वाडक्यात काढून ठेवलं. हा टोपात. हा आणि त्याच्यात रवा टाकणार आहे. रवा किती टाकायचा? अर्धी वाटी घेतलाय मी, तो टाकते त्याच्यात. आणि हे सगळं मिक्स करून पाणी नाही वापरायचं. केळ्याला पाणी सुटतं ना, तेवढंच पाणी आहे. हो गोड अप्पे आहेत ना हे केळ्याचे. हो चिमटीभर मीठ. हे आता किती तास तरी ठेवून द्यायचं? 6 तास. 4 तास. 4 तास ठेवलं कमीत कमी तरी चालेल. ओके. कारण ते फुकणार, हे फुगायला पाहिजे रवा. हे बघा, हे आपलं अप्प्याचं मिश्रण चाललेलं आहे. ठेवून द्यायचं 4 तास, कमीत कमी 4 तास. आता हे घट्ट झालंय ना, घट्ट झालं. ह्याच्यात दूध टाकायचं. बघ जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं. मी 1 पेला घेतलाय, त्याच्यातलं मी आधी मिक्स करते किती होतात ते. आता मिक्स करते. अजून गुळ अजून वितळलं नाही. आता तू दूध टाकलंस त्याचं ते वितळे ना. आणि याच्यात परत दूध थोडं टाकायचं. पेला दूध लागलं. तापवलेलं ना, उकळलेलं? नाही कच्चं होतं. आता ते का आपल्याला वाफवायचं आहे ना. आता हे सगळं नंतर शिजणारच आहे हे सगळं. झालं. आता हे झाकण लावून ठेवून देणार. सकाळी आता आपण याचे अप्पे करायचे. ओके. बेकिंग सोडा, खायचा सोडा, बेकिंग सोडा चिमटीवर टाकायचा. मिक्स करायचं. हे अप्प्याचं भांड आहे, ते आता गॅस पेटवत आहे. गरम होऊ दे, तोपर्यंत हे मिक्स करत आहे. त्याच्यात थोडं थोडं घी टाकायचं. गॅस बारीक करायचा आणि एक एक थोड्या वाटीमध्ये घी टाकून टाकायचं ना. टाकलं घी. आता एक चमचा हे करायचं त्याच्यात, ते मिश्रण अप्प्याचं. पहिले साईडचे घ्यायचे टाकून, कारण मध्ये लगेच हे होतील ना, लागतील, करपतील. हे बघा, सगळ्या याच्यात अप्प्याचं मिश्रण भरलेलं आहे. फुल भरायचं नाही, कारण हे फुगतं ना. त्याच्यावर
झाकण ठेवूया. आणि काय किती तास 10 मिनिटांनी आपण चेक करूया झाले की नाही. मंद आचेवर ठेवायच्या. अच्छा, आता मोठा केला तर आणखी ठीक आहे. 5 मिनिटं झाली आणि झाले. हो, ते आता ना पलटी करायची, दुसऱ्या बाजूने शिजायला द्यायची ना. शिजायला मधले शिजले बघ लवकर. लेप टाकले. अरे मधले बघ काळे काळे झाले. जे 5-5 मिनिटाने पलटायचे, 5 मिनिटाने, आणि परत आता 5 मिनिटाने काढायचे. आम्हाला अंदाज नाही आला है ना, पहिल्यांदाच घेतलं. परत थोडा वेळ 5 मिनिटं ठेवायची. तयार झाले. त्याच्यामध्ये जरा होऊ दे 2 मिनिट. हे बघ झाले. हो, हे काय आता काढते. तर मला सांग, तू नेक्स्ट टाइम करणार तर ते परत तीच प्रोसेस करणार. हो, घी टाकून थोडं टाकणार. ठीक आहे, कारण लागतील ना त्याला. ठीक आहे. हे बघा झाले अप्पे. आज बनणार आहे केळ्याचे शिकरण. केळ्याचे नाही, केळ्यापासून, पिकलेल्या केळ्यापासून अप्पे. हा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.